तर कापणीपर्यंत सर्व कापणीनंतर साठवणुकीपर्यंत सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला हवामानाचा अंदाज घेऊनच कराव्या लागतात. आणि जे शेतकरी हवामानाचा अंदाज घेत आहेत त्यांचं नक्कीच खूप चांगले परिणाम त्यांना मिळत आहेत. आणि आता आपल्याला एक चांगली यंत्रणा शासनामार्फत मिळालेली आहे. अगोदर फक्त आमची मते आमची माणसं किंवा ज्या बातम्या राहायच्या त्यामध्येच फक्त हवामानाचा अंदाज सांगितला जायचा, पण आता आपल्या मोबाईलमध्ये 24 तास आपल्याला हवामानाचा अंदाज कळतो. ऊन, पाऊस, वारा, आर्द्रता याबद्दल पण आपल्याला सर्वांना माहिती मिळत राहते. वेग आहेत, पुन्हा कमी हवेचा पट्टा, सॅटेलाईटमुळे आपल्याला सर्व कोणती वेगवेगळे आपल्याला धोके आहेत शेती संदर्भात ते आपल्याला कळत आहेत. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे कृषी विज्ञान केंद्र आहे त्यामध्ये जिल्हा कृषी हवामान केंद्र काही ठिकाणी स्थापन झालेले आहेत. त्या दृष्टीनं आपल्याला माहिती मिळते. तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती पण आहे, त्यांची सुद्धा हवामानाच्या आधारावरच ती माहिती मिळते. तर असा हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि त्याच्यामध्ये जो अंदाज असतो, प्रिडिक्शन असतात, ती कशी वापरायची आणि त्याचं आपल्या कामाचं नियोजन कसं करावं, असा खूप चांगला जो कार्यशाळेचा विषय आयोजकांनी इथे ठेवलेला आहे. आणि यासाठी आपल्याला खूप चांगले तज्ज्ञ श्री तुषार देशमुख सर मिळालेले आहेत, लाभलेले आहेत. तर त्यांचा मागचा अनुभव, मागील 15 वर्षाचा अनुभव, या विषयामधील अनुभव आहे, अभ्यास आहे. आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट्स आपल्या भागातील शेतकऱ्यांना मिळालेले आहेत, विदर्भातील शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. तर सर्व शेतकरी जे आहेत त्यांनी सर्वांनी स्थानापन्न व्हावं. बाहेर जी शेतकरी असेल त्यांनी सुद्धा इथे उपस्थित राहावं. आपलं कार्यशाळेचा वेळ सुरू होत आहे. तुम्ही तुषार सरांना विनंती करतो की त्यांनी आपले जे मार्गदर्शन आहे सुरुवात करा. नमस्कार मंडळी, नमस्कार ॲग्रोविजन. मी तुषार देशमुख, कृषी विद्यातज्ञ तथा नोडल अधिकारी, कृषी हवामान केंद्र, जिल्हा वाशिम. शेतकरी बंधूंनो, आपण जी शेती करतोय यामध्ये आपल्याला नियमित आज जो काही संबंध येतोय तो आहे वातावरणाचा. या दृष्टीने तुम्हाला रोज प्रश्न पडतो की आज काय होईल, उद्या काय होईल, आणि वातावरण नेमकं तुम्हाला हे विचार करायला भाग पाडून राहिलं. काय होतंय, काय होणार, या दृष्टिकोनातून आपण कसं पुढं जायचं, हा निर्णय कसा ठरवायचा. आज मी बाजारातून काही घेतलंय आणि पेरायला जात असताना ते पेरला जाणार का नाही, किंवा मजूर लावले तर त्यांचा पैसा माझा कामात येणार का नाही, हा सगळा प्रश्न आपल्या डोक्यात येतो. आताही उद्या काय होणार हा विचार तुमच्या डोक्यामध्ये आहे. तुमच्या डोक्यामध्ये उद्याचा विचार आहे म्हणून तुम्ही आज काम करून उद्याची सोय लावताय. परंतु शेतीमधला पैसा राहतो का, कसा टिकून राहील, तो वाहून चालला का, यासाठी तुम्हाला आता सतर्क होण्याची गरज आहे. बरेचसे वक्ते इथे येऊन गेले, त्यांनी सकाळी अगदी आरोग्यपूर्ण शेती आणि पुढचा प्रवास, पुढच्या पिढ्यांचा प्रवास कसा असेल याचा दृष्टिकोन तुमच्यासमोर मांडला. आणि त्यांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली होती, ती म्हणजे हवामान, वातावरण, तुमचं वातावरण, तुमचं मनातलं असलेलं जे काही चित्र आहे ते कसं बदलतं आहे. गावागावातल्या, जिल्ह्यातल्या राहणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या माणसाचं चित्र हे कसं बदलून राहिलं, त्याच्या मनात काय विचार चालू आहे, त्याचं वातावरण चांगलं आहे का वाईट आहे. तो सकाळी मगाशी एक केलं की तो सकारात्मक विचार करतोय का म्हणजे निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक विचार करतोय, त्याच्या जीवनशैलीचा प्रकार कसा बदलतोय. वातावरण बदललं, घरचं चित्र बदलतंय, शेतीमधलं विचार करण्याचा प्रकार बदलतोय. कसं जायचं पुढे, प्रश्न मोठा आहे. कसं जायचं पुढे, तर बघा यामध्ये आपल्याला आपला दृष्टिकोन शेतीचा बदलायचा आहे. आढावा घेऊन, कोण देईल हा आढावा, तुम्ही घेणारे प्रयोगशील शेतकरी, तुम्ही जे कृषी हवामानाचे मित्र घडतील आज या 1 तासाच्या सत्रामधून अनुभव आधारित शेतीसाठी हवामानाचं आकलन करणारे दूत कसे तयार होतील आणि ते गावात जाऊन कसं काम करतील या दृष्टीने. किती दूत तयार होतील, असंख्य होतील. तुम्ही जेव्हा जाल तो प्रत्येक जण त्या गावामध्ये एक एक वातावरण निर्मिती करणारा दूत होणार आहे. यासाठी आपण आपला वेळ एकमेकाला देत आहोत आणि या वेळाचा योग आपण एकमेकासाठी घडून आणणाऱ्या ॲग्रोविजनचं निश्चित धन्यवाद करू. हा दृष्टिकोन आपल्यासमोर मांडलेला आहे त्यांनी. शेतीचा आढावा भूतकाळ,
वर्तमानाचा स्थिती आणि भविष्याचा विचार या 3 गोष्टीला धरून आपल्याला पुढे जायचं आहे. आजचा जो आपला सत्राचं आयोजन आहे यामध्ये कृषी हवामानाचा अंदाज, जागरूकता आधारित सर्वसामान्य समस्या, मार्ग आणि समाधान या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे. आणि इथून पुढे इतर लोकांसाठी, हा विचार करणाऱ्या प्रत्येकासाठी विचार द्यायचा आहे. निश्चित पैशापेक्षा वेगळं आहे, बिना पैशाचा कार्यक्रम आहे. कोण कशासाठी शेती करतो त्यांनी सांगितलं, सर्व पैशासाठी शेती करतात. त्यांनी जर पैशाची शेती केली तर पैसा खाल्ला जात नाही आणि पिकं अशी पिकवल्या जातात की जी घरी पण खाल्ल्या जात नाही. पुढं कसं जायचं? घरी खाणारं पीक कोण पिकवेल? पिकणारं पिकामध्ये जर रसायन आलं तर ते वाहून कोणाच्या पोटात जाईल? कोण पिईल? आपलीच पिढी पिईल की पुढची पिढी पित आहे? आपल्याला हे सर्व पाहायचं आहे. तर यामध्ये आता हा विचार तुमच्यापर्यंत पोचत असताना तुम्हाला मी पहिला प्रश्न करतोय, तुम्ही चांगले आहात का? तुम्हाला आत्ताचं वातावरण कसं वाटतंय? कसे आहात? ॲग्रोविजन कसे आहात? वातावरण थंड आहे, गरम आहे की जास्त गरम होऊन राहिलं? हिवाळा दिसत नाही आहे, मला तर दिसला नाही. मागच्या 5 ते 10 वर्षात हा हिवाळा गडप होतोय का? पावसाळा कुठे फिरकतोय? 15-20 दिवस तो मागे पुढे दिसतोय, येतोय. 15 दिवस त्यांनी त्याचा ताल बदलला आहे आणि तुमचे सगळेच ताल बदलले, जीवनाचे सगळे ताल रंग बदललेले आहेत. आता या दृष्टीने पुढं कसं जाल हा विचार तुम्हाला करायचा आहे आणि द्यायचा पण आहे. तुमच्या गावातलं उत्पन्न पाऊस नाही आला, सगळ्यांचं जातं आहे. माझं किती पिकलं सांगू नका सांगू, मी काय पिकवतो हेही बोलू नका बोलू, चालेल. मी कोणतं कसं आणलं, कुठून आणलं हेही सांगू नका. परंतु गावात एकमेकाला जर आपण आधार दिला नाही तर गावाची स्थिरता, गावाचं स्थैर्य आणि गावाची शाश्वतता, अखंडता पुढे राहणार नाही. म्हणजे एकत्रित पूर्ण देशाची, हा विचार आपल्याला याच्यावर पुढे न्यायचा आहे. गावाचा प्रत्येक माणूस गावाचा विचार करेल, स्वतःच्या विचारातून पुढे काम करेल, इतरांना सतर्क करेल, वाचवेल, तरच गाव वाचेल. नाहीतर गाव, कोरोना पाहिला होता, कुठून आला? मी नाही आणला, तुम्ही नाही आणला, कोणी दोषी नव्हतं, सगळे जगत होते, कळत होतं नकळत होतं. आला, संबंध जोडला. वातावरणात हवेत गरमी होती का? धूळ होती का? कोणी पसरवला? कुठून बसला? कोणाच्या मानगुटीवर बसला? धुळीच्या कणांवरून आला का? पाऊस आल्यावर कमी होतो का? झाला का? पाणी पडल्यावर आपोआप कोरोना गायब झाला का? आरोग्यावर होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम पण वातावरणाशी निगडीत आहे. या सगळ्या गोष्टींची उकल आपल्याला इथून करायची आहे. वेळ किती साथ देते, किती वेळात आपण करू बघू. विषय मोठा आहे. सर्वच विषयांमध्ये आता पुढील आपली व्याप्ती वाढत चालली आहे. बरेचसे अभ्यासक शेतकरी आहेत, शेतकऱ्यांसाठी काम करतायत. आनंद आहे. तुमच्यासारख्या शेतकरी मित्रांनी इतरांना अभ्यासक म्हणून जर पुढे आले आणि जाणीवपूर्वक या गोष्टीची माहिती घेतली, त्यांच्यापर्यंत पोहोचवली तर निश्चितच आनंद आहे. त्यांच्या पैशाची वाचतील, त्यांची सुरक्षितता टिकेल आणि तुमचं उत्पन्न पण वाढेल. नैसर्गिक शेती, प्राकृतिक शेती हा आरोग्याचा विचार आहे, शाश्वततेचा, अखंडतेचा विचार आहे. परंतु हे टिकवायसाठी वातावरण लागेल. पाऊस पडला. जुनी शेती, सेंद्रिय शेती कित्येक वर्षापासून काही शेतकरी करतायत. मला आनंद आहे, इथे काही शेतकरी तिथे असतील, इथे मध्ये बसलेले. तुम्ही ही शेती करत असताना, नियमित शेती करत असताना पाऊस आला तर तुमचं फवारणीचा पैसा वाया जातो का? पाण्यात गेला का? गेला होता. मजुरांचा पैसा पण गेला होता, पीक पण गेलं होतं. मला आठवते की माझ्या अनुभवानुसार मी चंद्रपूर येथे विद्यापीठाचं जे केंद्र आहे, विभागीय संशोधन केंद्र, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, इथे संशोधन सहयोगी म्हणून होतो. आणि त्यावेळेस व्हॉट्सॲप वगैरे काही माध्यमं नव्हते. परंतु त्यावेळेस IMDच्या माध्यमातून, भारत सरकारचा जो हवामान विभाग आहे यांच्या माध्यमातून अंदाज वर्तवले जात होता आणि त्याचा अभ्यास करून तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम कार्यरत होतं. त्याचबरोबर आपले जे वृत्तपत्रकार आहेत त्यांच्या माध्यमातून, ज्या वृत्तवाहिन्या आहेत त्यांच्या माध्यमातून बऱ्याच लोकांपर्यंत हा संदेश दिला जात होता. वे टू SMS नावाची एक वेबसाईट पण होती, त्याच्या माध्यमातून लोकांना हा SMS जात होता. संशोधक, त्याचबरोबर संशोधक असलेले शेतकरी मित्र यांच्यापर्यंत जात होता. आणि बुलढाण्यातल्या एका शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया लिहिली, बघा म्हणे, माझ्या 12 एकरातला 8 एकराचा धान्य मी वाचू शकलो. भिजला नाही गहू, पण 4 एकर मला वाचवता आले नाही. केवळ फक्त 24 ते 48च्या तासात दिलेल्या अंदाजामुळे
पुढची स्थिती माझी मी सावरू शकलो. मी 2 हार्वेस्टर लावून हे सगळं माझं जमा करता आलं. आनंद आहे म्हणे. पत्र लिहून पाठवलं होतं. आणि इथून मला हिंमत भेटते आणि तुमच्यासारख्या सर्वांना हिंमत देण्याची मला ताकद भेटली आणि त्याचसोबत आपण पुढे काम करण्याची मला संधी पण चालून आली. योग कुठेच जात नाही. तुमचा योग पुढे कोणासोबत येईल काही सांगता येत नाही. आदरणीय माझे गुरुजन पण इथे उपस्थित आहेत. तेही माझ्यासोबत तिथे कार्यरत होते. त्यांचंही आम्हाला मार्गदर्शन सापडायचं. सर्व विद्यापीठाचे तंत्र त्याच्यासोबत होते. शेतकरी बरेचदा म्हणतात विद्यापीठ काय करतं. कृषी विज्ञान केंद्राचे तंत्रज्ञान आणि विद्यापीठातले तंत्रज्ञ शास्त्रज्ञ काय करतात. अहो ते हवामानासोबत बारकाव्याचा अभ्यास करून राहिलेत. पुढच्या दृष्टिकोनातून बरेचसे कीटकनाशकं आरोग्यपूर्ण आहेत की नाहीत याचा अभ्यास करून राहिले आणि चुकीच्या वेळेत हे जाणार नाहीत, आरोग्यासोबत खेळणार नाही याची पण काळजी घेऊन राहिले. आणि याचं एक वर्तमानपत्राद्वारे त्याचबरोबर आता जी माहिती तंत्र आहे त्याद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. आणि तुमच्यापर्यंत पोहोचून भारत देशातील जितके प्रयोगशील शेतकरी आहे, युवा पिढी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचून राहिले. आज इथं बसलेले प्रत्येक शेतकरी शेवटच्या 15 मिनिटात निदान त्यांच्या मोबाईलच्याद्वारे युवक मंडळी पण इतर युवकांपर्यंत इथून हवामान अभ्यासक बनून पुढे जातील आणि त्यांना त्यांच्या लोकांना सतर्क करता येईल एवढं तंत्रज्ञान आपण निश्चित पाहू. तर मंडळी, आज जो काही आपला हा प्रवास आहे शेतीचा, हा पुढे जात असताना आपल्याला नेमकं करायचं काय, कसं जायचं, कोणत्या वाणांकडे लक्ष द्यायचं, कधी द्यायचं, हे नियोजन आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. यामध्ये स्थिती जर पाहिली तर याच्यामध्ये कोणी एखादा शास्त्रज्ञ तुमच्यापर्यंत येतोय, अभ्यासक म्हणून तुमच्यातले शेतकरी पण पुढे येत आहेत, विविध यंत्रणा आहेत. देश पातळीवरील जरी हवामान शाखा असली, भारतीय मौसम विज्ञान विभाग असलं, त्याचबरोबर देश पातळीच्या नंतर बाहेरच्या आंतरराष्ट्रीय संस्था पण याचं काम करत आहेत. कुठलाही माणूस असो, त्याचं स्थैर्य, त्याचं उत्पादन, त्याची शाश्वतता टिकण्यासाठी त्याला मदत कशी करता येईल, त्याला सतर्क कसं करता येईल याचं तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञानाच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत येत आहे. या मान्यतेनुसार इथं जे काही काम आहे, भारतातलं एका तालुक्यातलं कसं चांगलं होईल, गावातलं कसं चांगलं होईल याचा एक विचार पुढं सुरू झालेला आहे. यासाठी आपण जर एक आढावा घेतला, जुनी मंडळी म्हणायची आमच्या इथं मान्सून सुरू होत आहे, पंचांग होतं, पंचांगकर्ते होते, मंडळी तिथं मुहूर्त काढायला जातात. पण शेतीमध्ये पेरायचा पण मुहूर्त काढायचे लोक, काढायचे ना, नारळ फोडायचं आणि पुढलं काम करायचं. चांगला केला पाहिजे हंगाम, परंतु हा हंगाम सुरुवात होताना वेळेवर दिसत नाही. मला वाटतं शेवटच्या आठवड्यात जूनच्या पाऊसच दिसत नाही. आता कसं, आणि हा पाऊस त्याची दिशा बदलून गेलेला आहे. मागच्या 2009 पासून आपण पाहतोय की ही दिशा बदलताना दिसते आहे. कुठून येतो पाऊस? कधी मुंबईचा पाऊस आजोबा पणजोबा नातवांना सांगत होते, काका सांगत होते, पोचताना 5-6 दिवसात पोचेल मुंबईवरून. गाडी निघाली, कुठे भरकटली, औरंगाबादपर्यंतच येऊन थांबली का काय हे कळत नाही आहे. कधी कधी पूर्वेकडूनच ढग येत आहेत आणि पीक उभं असताना वाहून जात आहे. काढायच्या वेळेस वाहून चालली पिकं, मोठ्या मोठ्या गंजी सोयाबीनच्या वाहून गेल्या. हा अनुभव आपल्याला बदलायचा आहे, सतर्कतेतून बदलता येईल. निसर्ग आहे, देव आहे, 5 पंचमहाभूत आहेत, तत्व आहेत. कोणी एक माणूस नाही सर्व बदलू शकेल, परंतु समजून उमजून थोडासा सतर्क बनू शकेल आणि पुढचं निसर्गाला धरून आपण चालू शकू, असं आपल्याला आपलं योगदान किंवा आपल्याला पुढचं जे भविष्यवाणी आहे आपलं घडवता येईल. तर बघा, ही जी स्थिती होती यामध्ये मी घरून निघत असताना मला छत्री न्यायची का नाही. आजकाल शहरामध्ये रेनकोट घालायचं ठीक आहे, घालायचं की नाही, किती लांब जायचं हे तुम्ही ठरवू शकता. पाऊस कसा संबंध तुमच्या जोडला जातोय बघा. वाहून नेईल का? काही लोक वाहून जातात. काही ठिकाणी पिकं, त्यांचा जो प्राणी माल आहे तोही वाहून चालला आहे. स्थिती गंभीर आहे. पंचमहाभूताची शक्तीवर पृथ्वी आधारित आहे आणि त्यावर आपले सगळे हे भूतं भविष्याचा वर्तमान आणि त्याच्यानंतर भविष्याचा विचार करतायत. कसं चालायचं? एक असंच काही जणांनी पाहिलं, हा कोंबडा काय करतोय, दिसतोय, त्याचा बाण कुठेतरी फिरतोय, काही गाड्यांवर अशा जुन्या ट्रकवर दिसायचे. हा दिशा दाखवतोय हवेची. पण इथ्या जागेवर सांगणार कोण कशी जाईल ते? याच्यासाठी प्रत्येक तालुक्याला एक तज्ज्ञ, एक हवामान अभ्यासक शेतकरी, त्याचे मित्र तयार होत आहेत. या माध्यमातून आपल्याला पुढे सतर्क व्हायचं आहे. ही गाडी जी आहे ना प्रत्येकाजवळ आहे. एक नंबर ॲम्बॅसेडर किंवा कार किंवा कोणतंही एखादं वाहन किंवा एखादा बंगला त्या शेतकऱ्याचा झाला पाहिजे अशी स्वप्न ती सतत तो शेतकरी पाहतोय. त्याला दाखवले जातात कशी करायची. याच्यासाठी तो एकदम ब्रँडेड आणि खास बॉटलच्या औषधी मारतोय
आणि हे सगळं चालू आहे पावसासोबत. पाणी नसेल तर शेती दिसणार नाही. पीक कोणतं, त्या पाण्यामध्ये किती पाणी आपल्याला भेटतं आहे याचा विचार पण तुम्हाला करायचा आहे. हे सर्व जे प्रकार आहेत ना, याच्यामध्ये पीक लागतंय, माणूस वाढतोय, त्याला काय पाहिजे? हवा पाहिजे, पाणी पाहिजे, खाली काय असतो? वापसा पाहिजे. जीवजंतू जे नैसर्गिक किंवा प्राकृतिक शेतीचे आहे त्यांच्यामध्ये पण ओलावा टिकणारं साधन पाहिजे, कुजणारा काळ पाहिजे. फुलणारी शेती जिवंत दिसते, पण कधी? जेव्हा ओलावा शेतीमध्ये असतो. तो जर गेला ना तर माणसाच्या आजूबाजूला वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही. तर याच्यासाठी आपल्याला सगळं नियोजन करत असताना, सेंद्रिय शेतीमध्ये किंवा नैसर्गिक शेतीमध्ये विचार करत असताना आपल्याला ओलाव्याची पण गरज लागणार आहे. जी पारंपरिक पद्धती आहे त्याचा पण आपल्याला विचार करावा लागणार आहे. या सर्व दृष्टीने आम्ही जो आता सर्व आपण आढावा घेतो आहे, या सर्व बदलांना आपल्याला धरून शेती करायची आहे. ही गाडी इथं काय म्हटलं आहे? सब भगवान का किया धरा है, कहाँ से आएगा मेरे को पता नहीं, कहाँ जाएगा मेरे को पता नहीं. और दूसरी तरफ भगवान ही करेगा, बाकी बीच में कौन कर रहा है? जीते जी वो तो आप है, उसके भरोसे आप जी रहे हैं और आप जैसे भगवान आपके आजू बाजू में काम कर रहे हैं. और वो जो कुंडली बनी हुई है उसमें कोई अलग नहीं है, वो आपके आजू बाजू के ही सब ग्रह वाले जो बैठे हुए हैं ना, ये ग्रह सब वो आपके आजू बाजू के ही लोग हैं. आप सोचिए कहाँ जाना है. तो याच्याकरता आपल्याला घटक सर्व समजून घ्यावे लागतील. आपल्या आजूबाजूचं वातावरण, तंत्रज्ञान आणि विकसित असलेला जो काही भाग आहे त्याचा अभ्यास आपल्याला अवगत करावा लागेल. यासाठी हा महाकुंभ आहे शेतीचा, जिथे सर्व मोठे मोठे महंत आलेले आहेत आणि आपल्याला इथून काहीतरी घेऊन जायचं आहे. यासाठी आपण आलं, त्याच्याबद्दल तुमचं मी स्वागत करतो. आता यामध्ये हे धोके वाढत आहेत, स्थिरता नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये तापमान वाढत जाणार आहे. बऱ्याचशा लावलेल्या बागांना फुलोऱ्याचा त्रास होणार आहे. फुलोरा नाही, फळं नाहीत, ही स्थिती येणार आहे. फळगळीची स्थिती वाढणार आहे. ज्या रसशक किडी आहेत त्यांच्याकरता वातावरण आर्द्रतापूर्ण तयार होत आहे. तुमचे फवारे वाढले आहेत. पांढऱ्या माशीचा उद्रेक मागच्या हंगामात सर्वांनी पाहिला असेल. ही नियंत्रित नाही आहे, इतर पिकांमध्ये पण चालली आहे. नवीन फळबागेची वाट लागली आहे. पपईचं नाव खराब झालेलं आहे. मागच्या 3 वर्षात पपई मला खराब होताना दिसते. इतर जी पिकं आहेत त्यामध्ये मिरची पण खराब होताना दिसते. आता अशा अवस्थेमध्ये नैसर्गिक कमी खर्चाचं तंत्रज्ञान हे जिवंत ठेवण्याकरता पुढचा प्रयत्न कसा करायचा याचा पण विचार आपल्याला करावा लागेल. कसं जिवंत ठेवायचं? सेंद्रिय शेतीमध्ये मी बघा नुसतं हवामानावर घेत नाही आहे, कारण वातावरण आणि हवामान ह्या 2 गोष्टी अशा आहे की ह्या सगळ्यांना घेऊन जाणार आहे. आणि ह्या जर व्यवस्थित राहिल्या तर तुमचे विचार पण चांगले राहतील आणि तुमच्या आजूबाजूची समृद्धी जी चालू आहे ती पण चांगली राहील, नाही तर कठीण आहे. तर यामध्ये माझं असं म्हणणं आहे की यामध्ये आपण आता जो आपला धोका आहे त्याला आकलनमध्ये रूपांतर करायचं आहे. आपल्याला पुढे जायचं आहे. या धोक्याला पुढच्या दृष्टीने आपल्याला समजून घ्यायचं आहे. देशाच्या पूर्ण नकाशावर जर आपण बघितलं तर यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती असेल किंवा काही ठिकाणी आपली जी वनसंपदा आहे तिचं नुकसान असेल. काही ठिकाणी आता यावर्षी सांगितलं आहे की 100-150 दिवसामध्ये अभ्यासक असं म्हणतात की काही ठिकाणी आजचं जे वातावरण होऊन गेलं आहे अगोदरचं, यामध्ये भूकंपाची परिस्थिती पण खालच्या भूभागामध्ये होऊ शकते. वातावरणात पावसाचं प्रमाण आणि घडणारी परिस्थिती याला कारणीभूत राहू शकते. याच्याबद्दल पण स्थितीजन्य अभ्यास तंत्रज्ञ करत आहेत. चक्रीवादळ, आता जो काही चक्रीय हवामान बदल होतो बघा, ऋतुमान बदलतं ना, पृथ्वी फिरत फिरत जाते आणि ती तिच्या आजूबाजूला हंगाम बदल करून टाकते. तिच्या स्थितीनुसार ते हंगाम बदलतात. पृथ्वीने थोडासा, माणसाने थोडासा काय केला, विचार बदल केला किंवा थोडासा कल बदलला, तसा पृथ्वीने थोडासा कल बदलला तर वातावरणात बदल होतो. हाही एक भाग आहे. स्थितीजन्य परिस्थितीनुसार पृथ्वीचा जो फिरण्याची कक्षा आहे ती थोडी सरकली आहे. यानुसार आपल्याला इथे मिळणारा जो प्रकाश आहे, तापमान आहे, हे बदलत आहे. याचा जो बदल आहे हा एखाद्या जिल्ह्यावर किंवा एखाद्या प्रदेशावर वेगवेगळ्या प्रकारे बदल घडून आणणार आहे. तर या दृष्टीने तुम्हाला तुमच्या स्थितीजन्य परिस्थितीमध्ये, शेतीमध्ये आरोग्यासाठी वगैरे बरेचसे विचार करणं भाग आहे. शेती आताची जी रासायनिक चालू आहे याच्यामध्ये रसायनं टाकून पिकांना पाहिजे तशी चव त्या फळांना दिसत नाही, त्यांची क्वालिटी तशी दिसत नाही. जमिनीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्यांची परिस्थिती ही ओलाव्यानुसार बदलते. आपण हे समजून घेत नाही. ओलावा आहे, नसला तरी आपण वरून मायक्रोन्यूट्रियनचे फवारे मारतो. कसं चालेल? ओलावा जर पिकात नसेल, तुमच्यामध्ये जर आतमध्ये डिहायड्रेशन झालं तर कसं होईल? तुम्हाला तुमच्यामधूनच, अंतरात्म्यातूनच बाहेरचं पूर्ण जग पाहायचं आहे. सारखंच आहे.
आतमध्ये जे घडणार आहे ते बाहेर पण दिसणार आहे आणि बाहेर जे घडलं त्याचा परिणाम आपल्यावरही होत असतो. उदाहरणार्थ थंडावा, थंड प्रदेश कुठे उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे कसा आहे गरम प्रदेश आहे. दोन्हीकडे आणि भूभागावर भूखंडावर विविध उंचीची माणसं आहेत. तुम्ही जर थंड प्रदेश आणि उंचीच्या क्षेत्राकडे गेले तर ठेंगडे ठेंगडे माणसं आहेत आणि गरम वातावरणाकडे गेले, अरबाकडे गेले, उंच दिप्पाड अति थंड आणि अति गरम प्रदेशात उंट आहेत. हाडांवर परिणाम होतोय. थोडंसं वातावरणाला तापमान बदललं, काका म्हणतात आज काहीतरी हातपाय धरते, काकू काय म्हणते डोकं धरलंय, आज थोडंसं ढगाळ वातावरण आलं, आज थोडं डोकंच दुखून राहिलं, संध्याकाळचा अनुभव. आणि काही मुलं वातावरणीय प्रदेशानुसार परागीकरण चुकीच्या वेळेत झाल्यामुळे परागाच्या संपर्कात येतात. बाबळीच्या असेल, यावर्षी गाजर गवताच्या असेल, त्यांचं डोकं आणि त्यांना सर्दीचे त्रास वाढत आहेत. याचा सांगणं एकच आहे, परिस्थितीजन्य बदलानुसार आरोग्यावर होणारे परिणाम हे घडू शकतात. तापमानानुसार जीवजंतू त्यांचे बदल घडून पुढील रोगराई परिस्थिती बिकट करू शकतात. न पाहिलेले रोग उद्भवू शकतात. या स्थितीला आपल्याला पुढे उकल करण्यासाठी सतर्क होणं गरजेचं आहे. आणि हवामानाची दिशा वेगवेगळ्या दृष्टीने आरोग्य असेल, शेती असेल आणि सामाजिक दृष्टिकोन असेल यासाठी आपल्याला समजून घ्यावी लागेल, तरच आपण टिकून राहू. नाही तर मान न मान है हवामान, तुमचा मान आणि हवामान, हवामान नाही तर तुमचा मानही नाही, तुमचं गाव काय राहील. तर अशा दृष्टीने आपल्याला पुढं जायचं आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत. हवामान बदलाचा परिणाम तापमान वाढवेल. तापमान वाढवताना परागीकरण होणार नाही, फळधारणा होणार नाही. प्रजोत्पादन जे आहे ते जनावरांचं बदल होईल. त्यामध्ये अपेक्षित पिल्लांची संख्या किंवा त्यांचं जगण्याचं प्रमाण घटू शकतं. ढगाळ वातावरण जर जास्त राहिलं किंवा थंडाव्याच्या नुसार तर न्यूमोनियाजन्य परिस्थितीमुळे कोंबडीचे पिल्ले पण किंवा तुमचे करड्याचे किंवा तुमच्या शेळीचे पिल्ले दगावतात. या परिस्थितीला समजूत घेऊन आपल्याला वातावरणाचे हे बदल टिपावं लागतील. आजचा जो बदल आहे यामध्ये मी सतत म्हटलं की इथे यायचं आहे. घडी दर घडी मला असं वाटत होतं की नुसतं एक आपल्याला इथे काय कार्यशाळा आहे, कार्यशाळामध्ये एखादा विषय सांगितलं की झालं. होणारा बदल टिपताना आत्ता जो काही बदल झाला तो नाशिककडे थोडा ढगाळ परिस्थिती निर्माण झाली, औरंगाबादपासून थोडं ढगाळ वातावरण झालं. उद्या एका दिवसामध्ये हा सत्र झाल्यानंतर कदाचित दुसऱ्या दिवशी इथे ढगाळ वातावरण होऊ शकते. कालच परवाच्या दिवशी IMDच्या वतीने हा सतर्कता संदेशही वर्तवण्यात आला सर्व विभागांना की पुढं कसं जायचं आहे, तुम्हाला सतर्क व्हायचं आहे. आज इथं पाऊस राहील का नाही, एखादा मेळावा, कोणाचं लग्न चालू आहे, मला असे अनुभव येतात. लोक आजकाल शेतीबरोबरच त्यांच्या घरी जेवणावळ्यांच्या वेळेस किंवा इतर मुहूर्त काढताना हा विचार करून राहिले. पंचांग तिथपर्यंत सीमित नाही राहिलं, मुहूर्त कसा काढायचा याच्यासाठी पण माहिती लोक घेत आहेत, हवामानाचा अंदाज घेतात, विचारतात लोक. आंतरराष्ट्रीय पातळीवरील नोवा नावाची एजन्सी आहे, IMD आहे, याचा अभ्यास करून आपण शेतकऱ्यांना मोबाईलवरील ॲपच्या माध्यमातून सतर्क करतो आहे. त्यांना आज अभ्यास हवा, इतर शेतकऱ्यांपर्यंत निश्चितच पोहोचता येत नाही. आज इथं पूर्व विदर्भातील शेतकरी येतील किंवा या गटातील शेतकरी असेल. माझं कार्यक्षेत्र आहे वाशिम जिल्हा, पश्चिम महाराष्ट्र. परंतु यापुढेही तुम्हाला न जाता काही अडचण आली तर आपल्याला हे आकलन कसं करता येईल यासाठी आपण पुढे जातो आहे. असो तर यामध्ये वातावरणीय क्षेत्रीय बदलानुसार आपला जो हा खंड प्रदेश आहे याच्यामध्ये तापमानाचा जो परिणाम आहे, इथे सदृश्य परिस्थिती आपल्या भारतावर भरपूर मोठ्या प्रमाणात 15 ते 25% बदल घडू इच्छित आहे. हे सर्व कोण सांगतंय? अभ्यासकार आणि जाणकार लोक ज्यांनी याचा अभ्यास केला आहे ते वर्तवत आहेत की पुढील असं परिस्थिती 2081 पर्यंत अशी काही घटना होऊ शकते. आणि ही घटना जर होत असेल तर काय सांगेल, तुम्ही जे काही पिकं घेत आहेत त्याच्यामध्ये जे पिकं याला सक्षम असतील या वातावरणाला ती आपल्याला लावायची आहे. कोणत्या व्हरायट्या तुम्ही पेरताय त्यांचा अभ्यास करा. तुम्ही जसे बसायले आहेत ना तसे तुमच्या शेतात त्या बसतात. एकमेकाला टेकून काही अंतर त्यांचा घेर निश्चित ठरला आहे, त्या किती खायचं त्यांचं किती वाढायचं ते ठरवतात. तुम्ही तुमच्या शेतामध्ये किती घेर कोणती वाण घेतं याचा अभ्यास करा आणि त्यानुसार त्याचं अंतर निश्चित करा. कोण काय सांगतं त्याच्यानुसार नका चालू, तुम्ही अभ्यासकात. तुम्हाला ते अंतर निश्चित करायचं आहे की रोपातील अंतर किती ठेवायचं आहे आणि यानुसार शेतीमधलं अतिघनता कापूस लागवड असेल हे तंत्रज्ञान असेल किंवा BPF जे मगाशी सांगितलं सरीवरंबा तंत्रज्ञान आहे पेरणीच्या दृष्टीने, याचा अवलंब आपल्याला बदलत्या वातावरणात करणं गरजेचं आहे. यानी 15 ते 20% तुम्हाला बदलत्या वातावरणात तग धरणारी शेती आणि उत्पन्न वाढ असणाऱ्या शेतीचे शेतकरी म्हणून मदत करेल. हे तंत्रज्ञान आपल्याला वापरायचं आहे. तर या दृष्टिकोनातून एक मी मगाशी जसं म्हटलं आरोग्य आणि कीटकांवर होणाऱ्या परिणामामध्ये जो अभ्यास स्वामीनाथन
या कमिटीच्या मार्फत 1992 किंवा त्यांच्या मार्फत वर्तवल्या गेला. बरेचसे इथे असं सांगितलं गेलं की जे पिकं आहेत ते प्रदेशानुसार त्यांच्यामध्ये जे काही उद्भवणारे रोग आहेत पिकांवर ते वाढणार आहेत. बुरशीचा रोग वाढलेला दिसतो. उदाहरणार्थ कारणीभूत आहेत पिकाचे चक्र. त्यामध्ये तुमचं काळ सोयाबीनचं जर पडलं ते प्रथिनयुक्त काळ आहे, त्यावर बुरशी लागेल का याचा जरूर विचार करा. हे सोयाबीन हे तेलबी आणि कडधान्य पीक आहे, मिश्र पीक आहे. त्यामुळे पीक चक्रासाठी किती वर्ष तुम्हाला साथ देईल हा प्रश्न जरूर लक्षात ठेवा. याच्यामुळे पुढच्या पिढ्याला धोका निर्माण होऊ शकतो का, तर तूर किंवा जी आपलं हरभरा पीक आहे याच्यासाठी आपल्याला विचार करावा लागेल. आणि जैविकता टिकवण्यासाठी कदाचित आज जी आपण कीटकनाशकं रोगनाशक वापरतो त्यापैकी रोगनाशक बुरशीनाशकांचा बदल आपल्याला घडवायचा आहे. आता बाजारातून विकत घ्यायची का स्वतः घ्यायची हा निर्णय तुमचा आहे. त्यामध्ये स्वतः जर बदल करायचा असेल तर पारंपरिक तंत्रज्ञानानुसार आंबट ताक, दही ताक, नंतर जीवाणू कल्चर युक्त असलेले बुरशी ज्यांना वाढवायचं जीवामृत असेल याचा विचार आपल्याला करायचा आहे. सेंद्रिय शेतीमध्ये शेतकरी फेल होतात. का होतात ते समजून घेत नाही की आपण जसं खातो तसं जीवाणूंना काही अंतराने 3-3 आठवड्याने अन्न द्यावं लागेल. 40-42 दिवसात त्या जे काही तुम्ही जीवामृत पंचामृत जे करत असाल शेतीमध्ये ज्याच्यात जीवाणू आहेत त्यांना जीवाणूसाठी एक खाद्य लागते. ते बेसन असेल, कणिक असेल, पीठ असेल ते त्यांना द्यावं लागेल वेळेवर, तरच ते जीवाणू तुम्हाला ओलाव्यानुसार मदत करतील. चुकीच्या वेळेस फवारण्या, सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीमध्ये ह्या फवारण्या पण तुम्हाला टाळायच्या आहेत. पावसाळ्याच्या प्रदेशानुसार पावसाच्या अंदानुसार आपण ती फवारणी पुढे करू शकता आणि त्यानुसार तुम्हाला ते नियोजन करायचं आहे. कमी खर्चाच्या शेतीचं पुढील तंत्र असं आपल्याला अंदाज आधारित पुढे बांधून न्यायचं आहे. आणि मला आनंद आहे काही शेतकऱ्यांचे मी अनुभव घेतले. जीवामृत असेल, त्यानंतर वेस्ट डिकम्पोजर नावाचं एक तुम्हाला भेटतं आहे. NCOF गाझियाबादने एक कल्चर तयार केलं. मातीतून शेणातून. माझ्याकडे गाई नाही, म्हशी नाही. बदलत्या वातावरणानुसार तंत्रज्ञान बदलावं लागेल. गाई म्हशी नाही, काय करायचं, गाई म्हशींनी जे काही जीवाणू पोचले होते त्या जीवाणूंचं कल्चर तयार करायचं आणि ते विकायचे. अशा लॅब तयार करायच्या. आता त्या बायोलॅब तयार झाल्या. या माध्यमातून तुम्हाला वेस्ट डिकम्पोजर रेडीमेड पण आहे, ते तुम्ही तयार करून तुमच्या शेतीत रुजवा. 2 ते 3 वर्षात लोकांचे अनुभव सांगतात की आपल्याला फॉस्फेटचं खत कमी करता येईल. हवामान बदल आधारितच सांगतो आणि कमी खर्चाचंही बोलतो आहे. कारण माझ्याकडे दुसरी एक शाखा आहे ती म्हणजे नैसर्गिक आणि प्राकृतिक शेती. याचंही काम आपण वाशिम जिल्ह्यामध्ये त्याचंही नोडल अधिकारी म्हणून मी काम करतो आहे. तर हे संयोजन असं आहे की बदलत्या वातावरणात हा विचार करण्याची संधी आणि एकत्रित आपल्याला विचार करावा लागेल. म्हणून मी तुम्हाला हे बऱ्याचशा बारीकावे सांगत आहे. आणि या दृष्टीने पुढे जो बदल आता बुरशीनाशकांचे प्रभाव दिसत नाही असं शेतकरी सांगतात. शेतकऱ्यांनी मर रोगासाठी जसा जसा कोरडा काळ येतो त्यामध्ये देखील मर रोगाच्यामुळे तूर प्रभावित होताना त्यांना दिसते. हरभरा पण मी पाहिला. म्हणजे ओल आणि सुका काळ याच्यामध्ये वेगवेगळ्या बुरशा प्रभावित होतात, पिकाला प्रभावित करतात. या दृष्टिकोनातून जैविक घटक आळवणी पद्धतीने किंवा दाण पद्धतीने पाण्याच्या स्वरूपात सलाईन बघा, जशी तुमच्या शरीरात तशी जमिनीमध्ये फक्त पाण्याची सलाईन काम करते, ओलावा काम करतो. याच्यासोबत जीव द्यायचे. कोणाचे? आपले नाही, जीवाणूंचे जीव जे मित्र आहेत त्यांचे जीव त्यांच्यासोबत जोडून द्यायचे. ते त्यांचं काम करतील, त्यांचं खाद्य निर्माण करून ते खातील आणि तुम्हाला चांगलं वातावरण शेतीमध्ये निर्माण होईल. याची व्यवस्था करण्याचं काम आणि सूत्र फार सोपं आहे आणि ते तुमच्या हातात आहे. इतरत्र भरपूर कृषी सेवा केंद्र आणि मित्र उपलब्ध आहेत ज्यांच्याकडे पैसे खर्च करून तुम्ही तंत्रज्ञान विकत घेऊ शकता, अंदाजही विकत घेऊ शकता. पण अंदाजाचे मित्र व्हायचे असेल तर आपल्याला शेवटच्या 15 मिनिटासाठी जोडून घेईल. असो, यामध्ये शेतीमध्ये भरपूर रसायनांचा वापर वाढतो आहे. वातावरणानुसार पावसासोबत हे वाहून आपल्या पोटामध्ये पाण्याद्वारे येत आहेत. म्हणून बदलत्या हवामानाचा अंदाज, रासायनिक वापर, कीटकनाशक फवारे यासाठी फार सतर्कतेने करायला पाहिजे, तरच आपल्याला फायदा होईल. अन्यथा आरोग्याची दुकानं खुली आहेत, दवाखाने खुले आहेत. पावसाळा सुरू झाला, वाहून आलेलं पाणी पोटात गेलं तर पहिले लहान मुलं, नंतर मोठे, एकदम मोठे बरं, मधले नाही, आणि मधले थोडेसे ऑगस्टच्या पुढे सप्टेंबरच्या काळात. पोटाचा काळ पहा, सांभाळा. बदलत्या हवामानानुसार हे जे आपण फवारे केले चुकीच्या प्रवाहात जर आले तर पाण्यात तुमच्याच येत आहेत. सांभाळून घ्या, सतर्क व्हा, या वेळेत फवारणी टाळा. असे संदेश तुम्हाला तुमच्या या संस्था जिल्हा कृषी हवामान केंद्राच्या मार्फत प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही सुविधा उपलब्ध करून देत आहेत. आणि भारत सरकारच्या माध्यमातून हा आपल्याला जोडून घ्यायचा उपक्रम ॲपद्वारे मेघदूत, व्हॉट्सॲप या गटांच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून चालू झालेला आहे. निश्चित एखादा कोड कुठेही भेटेल, स्कॅन करा आणि पुढे चला, मागे राहू नका. बरेचसे बदल आहे. मी इथे आता एवढी
पूर्ण माहितीचं दाखवणं आणि सांगणं कठीण आहे. पाण्याची गुणवत्ता धोक्यात आलेली आहे. कोरडा काळ दुष्काळ जर असेल तर पिकाच्यासाठी उपलब्ध अन्नद्रव्याची परिस्थिती बिकट होत आहे. यासाठी वेळोवेळी होणारे बदल याकरता तिकडे तुम्ही 1919 जे इतर आधुनिक शेतीमध्ये वापरताय ती पाकिटं सूक्ष्म अन्नद्रव्याची, याच्या व्यतिरिक्त नैसर्गिक शेतीसाठी पर्याय म्हणून तुम्हाला जसं सलाईंची गरज आहे तशी पिकांना वेळेवर जर अन्नद्रव्य पोहोचली नाहीत तर त्यांची व्यवस्था करण्याकरता नैसर्गिक पद्धतीने वर्मीवॉश, गांडूळ खताचं निघालेलं पाण्याचं बेड याचा वापर करा. आणि 2 वेळेस निघालेला जो स्त्राव असतो त्यांचा म्हणजे 2 वेळा काढून त्या वर्मीवॉशचं उत्पादन सुरू करा. 1 वर्षभर पीएचच नॉर्मल आहे. थोडं जीवाणूंची संख्या कमी होईल, बीज प्रक्रियेसाठी पण कामात येईल. पिकांसाठी ड्रीपमधून फवारणीद्वारे पानांवर पानं हिरवेगार राहतील, फुलोरा चांगला वाढेल, सूक्ष्म अन्नद्रव्य 6 आणि नत्र स्फुरत पालाश पिकाला सहज भेटेल. फॅक्टरी तुमच्या हातात आहे, लावायची की नाही तुम्ही ठरवा. योजना पण सरकारच्या जवळ आहे, करायची की नाही करायची ती शेतकऱ्यांनी ठरवा. अशा पद्धतीने आपल्याला विचार करणं भाग आहे. खर्च वाढणार आहेत, कमी कसे करायचे? ब्रँडमध्ये भेटेल. वर्मी गोल्ड पाहिजे का वर्मी च्यवनप्रकाश पाहिजे? ब्रँड करून नवीन बॉटल इथं बाजारात भेटेल. पण तुम्हाला उत्पादन करण्याची संधी आहे. काही मोठं काम नाही, मोठं असं कठीण काम नाही आहे. तर यामुळे स्थितीजन्य रोग हे पिकांचे असतील किंवा मानवाच्या संबंधित असतील यांची स्थितीजन्य परिस्थिती वेगवेगळ्या ठिकाणी प्रदेशात बदलू शकते. हे हॉटस्पॉट पण निर्माण होऊ शकतात. काही ठिकाणी असे स्पॉट निर्माण होऊन तिथे एखादा नवीन रोग निर्माण होऊ शकतो. बरेचसे मित्र सांगतात का काहीतरी विचित्र आमच्या पिकांवर रोग आलेले आहेत. एखाद्या दुसऱ्या पिकाच्या किडींमुळे तुमच्या पिकांवर रोग येतो आहे. ती कीड वातावरणामुळे तिला जिथे स्थिती पाहिजे तिथे घर करायला लागलेली आहे, नाही तिथे ती कीड दिसायला लागलेली आहे. असाही प्रकार आहे. यामध्ये तुम्ही पाहिलं आहे एक विंचू नावाचा किडा मी काही ठिकाणी पाहिला आहे. सोयाबीनच्या वेळेस वगैरे कापणीच्या वेळेस लोकांनी फोटो पाठवले. ताप येतो, त्याला थोडासा डंख लागला, त्वचेला स्पर्श झाला, लहान मुलांना डोकेदुखी असे आजार दिसत आहेत. वेगवेगळ्या किडी त्यांना संधी उपलब्ध कोण करत आहे? बदलतं वातावरण. निर्माते कोण आहेत? वरचे असेल, आपण पण आहोत. आपल्याला विचार करणं भाग आहे. तर यामध्ये पाऊसमानाचा बदल जो आहे यामध्ये कालावधी आपल्याला ओळखायचा आहे. वेगवेगळ्या व्हरायटी आहेत आणि काळ बदलतोय. कधी पेरायचं, कधी काढायचं, किती दिवस पाऊस आहे? 38 दिवस भेटतो सरासरी. पूर्व विदर्भाला 42 दिवस 48 दिवसपर्यंत जातो. सामान्यपणे 38 ते 42 ते 52 दिवसापर्यंत आपल्याला खेळायचं आहे पीक. यामध्ये स्थिर पावसाचे दिवस किती आहे हे तरी मोजू शकतो एक शेतकरी. चांगला दिवस ज्या दिवशी शेतीवरील जमिनीमध्ये सूर्याचे किरण चमकले, ज्या दिवशी तुमच्या जमिनीमध्ये सोनं चमकलं, काय म्हणतो मी, पाण्याने तुमची जमीन चमकली, त्या दिवशीचे असे दिवस किती आले आपल्या शेतीमध्ये हे मोजा. वाहून जाणारे दिवस सोडून हे दिवस किती आहेत त्याला धरून आपल्याला पीक वाढवायचं आहे. पिकाचं आयुष्यमान किती आहे त्यानुसार त्याला किती पाणी द्यावं लागतात याचा विचार करून आपल्याला पीक नियोजन करायचं आहे. याच्यामध्ये व्हरायट्या बदलल्या आहेत. आता कापूस 165 दिवसाचाही उपलब्ध आहे. वाण फक्त लागवडीची पद्धत बदलली आहे. सोयाबीन आपला जो 85, 70, 75 दिवसापासून 90 दिवसापर्यंत कमी कालावधीचं उपलब्ध झालेलं आहे. त्याचा विचार करायचा आहे. हे बदल आपल्याला टिपावं लागतील. काही गहू आहेत, गव्हाचे वाण इतके सुंदर आहेत, लोकांनी पिकवले आणि बीज उपलब्ध नसेल कोणत्याही वाणाचं तर हे शून्य. तुम्हाला पूर्ण बियाण्याचा 5 वर्ष खर्चही नाही. एकदाच नवीन वाण कोणतं तरी असं जर आणलं, वातावरण अनुकूल असलेलं, उदाहरणार्थ गहू 64-78, आगरकर संशोधन केंद्र पुणे निर्मित मी एक गव्हाचे वाण शेतकऱ्याच्या अनुभवातून पाहिलं आहे, जे विद्यापीठाच्या अकोला विद्यापीठाच्या मार्फत असलेल्या तंत्रज्ञानाद्वारे पण पाहणी झाली होती. हे वाण गेल्या 2014 पासून आमच्या क्षेत्रामध्ये आहे. याने इतर सर्व गव्हाचे वाण बदलायला सुरुवात केली, परंतु उपलब्ध नाही आहे बियाणं. आणि ज्या शेतकऱ्याने पेरलं त्या शेतकऱ्याने विकून त्याच्याकडे फक्त पेरण्यापुरतं राहते आणि खाण्यापुरतं राहते. 1,80,000 शेतकरी गहू विकून घरून विकून राहिला आहे. परिस्थिती बदल करणारं वाण, अनुकूल वाण एकरी 15 ते 17 ॲव्हरेज देऊन राहिलं आहे. जास्तीत जास्त ॲव्हरेज 20-22 क्विंटल प्रति एकरी येतो आहे. आणि खाण्याजोगा वाण आहे, विकण्याजोगा. नुसतं विकण्याचा विचार नका करू, खाण्याचाही विचार करा. त्यांनी मगाशी म्हटलं ना, आरोग्याच्या दृष्टीने पण तुमच्या पोरांना प्रतिकारशक्ती देणारं वाण आहे. वातावरणातील जे काही रोगराई याला मी 5 ते 7 वर्षापासून पाहतोय, या वाणावर मला कोणताही कीड रोग दिसत नाही. एकदम अनुकूल वाण आहे.
वातावरण अनुकूल परिस्थितीजन्य परिस्थितीतील चांगले अनुभव घेणाऱ्या ह्या ज्या काही गोष्टी ह्या आपल्याला टिपायच्या आणि ह्याच प्रसारित करायच्या आहेत. MACS 6478 शरबती गहू आहे आणि चांगला गहू आहे. मी स्वतः खातो याच्या पोळ्या आणि डब्यात नेऊन इतरांनाही खाऊ घालतो जेव्हा बाहेर जातो तेव्हा. चांगला आहे. ॲडव्हर्टाईज नाही आहे कोणत्या गोष्टीची, वाण आहे हे लक्षात घ्यायचं. महाबीजकडे त्यांनी आता बीज उत्पादन सुरू केलं आहे, पण पुढे हळूहळू करतील ते. पण नसल्यामुळे शेतकऱ्यांना खूप चांगली संधी आली आणि शेतकरी शेतकऱ्याचा मित्र झाला आहे. उदाहरण अशी पाहिजेत. निसर्ग निरीक्षणातून आकाशाचा वापर जुनं तंत्रज्ञान होतं. रिंगण दिसते म्हणे चंद्राला सूर्याला, आजोबा सांगत होते. पुढं काहीतरी आहे, टिटव्या बोंबलायला लागल्या. आत्ता पाऊस येते काही जणांच्या कोपऱ्या कापऱ्या तिथं बाथरूमच्या बाजूला किंवा तिथं मुंग्या निघून राहिल्या वारुळातून निघाल्यासारख्या. कारण काय आहे, गरमी वाढली. एक लक्षात ठेवायचं, आपले जे काही हाडं असतात हे बोलके आहेत, आपलं डोकं बोलकं आहे. दाब आहे ना तुमचा, जो BP आहे ना, BP काय आहे, तुमचा BP आहे. आणि वातावरणात काय आहे, हवेचा दाब आहे. वरती हवेचा दाब, खाली माणसाचा दाब, दोघांचं एक बदलते. इकडं डोकं दुखते, ॲसिडिटी होते काही जणांना. आरोग्य निगडीत आहे, समजून घ्यायचं. पाणी जर पिले नाही तर हिवाळाही बेकार आहे तुमच्यासाठी. पाणी कमी पिता ना, बाकीचे रोग तर दूरच आहे. पाणी जो पित नाही त्याला बाकी सगळंच, पाणी वरचं पडलं नाही तरी खराब आणि आतमध्ये गेलं नाही तर त्याच्यापेक्षा खराब. आतमधून बाहेर पडलं नाही तर अजून खराब. दगडं होऊन राहिले. आणि बोलायची गरज नाही, दिसायला खूप चांगले आहे, मिठाया खूप सुंदर आहेत, भेसळ खूप युक्त आहेत. जर कोणी विचार केला नाही तर काय खातो हेच माहीत नाही. त्यांनी ते तुम्ही काय वापरता ते भिंतीला लावायला, प्लास्टर ऑफ पॅरिस मिठाईमध्ये मिठाई होते याची, कशी करतात त्यांनाच माहीत. दूध कसं तयार करतात त्यांनाच माहीत. देश आपला अव्वल आहे, डोकेबाज लोकांमध्ये तर विचारायचंच काम नाही. सूर्याभोवतीचं असलेलं वलय जुनं तंत्रज्ञान सांगत होतं की आपल्याला पुढे काहीतरी विचार पावसाचा करावा लागेल, सुचत होतं. नंतर रात्रीमध्ये किंवा सकाळी जो कडा असते ना, काय असते ती बाजूला दिसते कडा आपल्याला, ती त्याचा रंग कोणता आहे त्याच्यानुसार पुढे वातावरण कसं आहे हे ठरत होतं. त्याचा एक अनुभव, हा लोकांचा अनुभव आहे. जुन्या लोकांनी वाचलेलं शिकलेलं. बरं, जर तुम्ही वाचलं नाही शिकलं नाही, काय सांगते काहीतरी सांगत होते, पण ते घडत होतं का नाही याचा अभ्यास कोण करणार. तो काहीतरी माणूस एक शिकला, तो सांगत होता, जास्त येते त्याला, पण तो सतर्क करत होता. चला ठीक आहे, काही ठिकाणी तो वाचले होते ना, तुमच्या शेतीत काही उत्पादनं करत असताना तुम्हाला त्रास होत असताना त्याने वाचवलं होतं. हा अनुभव विसरून जातो. हा अनुभव विसरू नका. हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. ज्यानं आपल्याला वाचवलं होतं त्यालाच आपण विसरून जातो. एक गोष्ट खराब झाली का सगळ्याच गोष्टी खराब आहेत. गावामधला एक माणूस पूर्णच, त्यानं काम केलं, सगळं काम केलं, त्याला विसरून जातो. वातावरण वरचंही आणि तुमचंही ते खराब तर आपल्याला सगळं जग खराब. निगेटिव्ह पॉझिटिव्ह पुढे दाखवतो. हे तुमचं मन आहे, हे असं चित्र तुमच्या मनात येते, दिसत राहते आणि तुम्ही सतत तुमचे डोळे फिरवत राहता. जगात अशा गोष्टी कुठं आहेत का, अशा दिसतील का, यानं काहीतरी आपल्याला धोका आहे याच्यासाठी मन सांगते. दिसत असेल तर सतर्क हो. आणि तुम्ही हे पाहत असता. हा जो आहे ना, हा तंत्रज्ञानानं विज्ञानानं काढलेला एक शेषनाग आहे. याच्यावर सगळं वातावरण चालू आहे पूर्ण जगात. पट्टे आहेत, फिरतात आणि तुमच्या इथे जे हंगाम आहे ते बदलतात. तुम्ही एल निनो डानिना हे सगळं म्हणा, तर ह्या नागाच्या ज्या कड्या आहेत ना फिरताना ह्या बदलतात. सगळी पृथ्वी हलवून टाकतात. तुमचं यावर्षी हललं, तुमच्या विदर्भातलं आपलं सगळं शेतीमानाचं वातावरण सगळं बदललं. एल निनो ला निना त्यांनी काय जे आहे ते आपल्याला दाखवायचं ते दाखवून दिलं. चला ठीक आहे, काही ठिकाणी व्यवस्थित पाऊस झाला, त्यांची शेती व्यवस्थित होती, बाकीच्यांचं तर पीकही साफ झालं. नवीन वैज्ञानिक पद्धतीने अंदाज घेणं शिकणे ही गरज आहे. शास्त्रज्ञ तुमच्यापर्यंत नसतील तर एक माणूस मोबाईल वापरतोय आणि त्याला मोबाईलचं गुगल सगळं शिकवत आहे. गुगल म्हणजे युनिव्हर्सिटी म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो, विद्यापीठ म्हणतो. शिकणारे तुम्ही आहे, शिकवणारा तो आहे. आणि तुम्ही जर व्यवस्थित शिकत गेले तर तुम्हाला मदत करणारे शास्त्रज्ञ आहेत.
यांच्या माध्यमातून तुम्हाला पोचायचं आहे. म्हणून पुढे काही अशा गोष्टी आहेत ज्या टिपून मी तुम्हाला सांगेल. तंत्रज्ञान भरपूर आहे. वरती काय तुम्ही डॉक्टरकडे गेले तर एक काळा पांढरा असा नकाशा काढते छातीचा, पाहिलाय? काय म्हणतात त्याला? एक्सरे. बरोबर आहे? एक्सरे पाहिलाय? आपले जे हवामान तज्ज्ञ आहेत, काही इथे बसलेली असतील, ते सर्व एक्सरे पाहतात वरचा, त्याला म्हणतात सॅटेलाईट. पाहिलाय का कधी? कलरचाही दिसतो आणि काळा पांढराही दिसतो. छातीत कप पांढरा दिसतो, तिकडे ढग पांढरं दिसते. शिकवायसाठी इंडिया सॅटेलाईट नावाचं ॲप आहे, वापरा. आणि त्याच्यातच प्रवृत्ती वातावरणाची शिकून एक त्याचं मॉडेल्स त्याच्यात टाकलेलं आहे त्या ॲपमध्ये. 10 दिवसापर्यंत आपल्या येथील वातावरणाचा अंदाज, निदान आपला भाग भारतावर कसा फिरेल याचा अंदाज ते शिकवते. ते पण तुम्हाला त्याच्यात पाहायला भेटेल. अवश्य बघूया पुढील भागात. आता सध्या एवढं सांगता येत नाही. जे तंत्रज्ञ आहेत त्यांना स्थितिजन्य 24 तासाची आणि 32 तासाची परिस्थिती कळते. याला म्हणतात लवकर आणि जवळचा अंदाज. त्याच्यानंतर मध्यम कालावधी 5 दिवसाचा अंदाज असतो. त्याच्यानंतर काय असतो 10 ते 15 दिवस, आणि मग हंगामी अंदाज. ह्या सगळ्या 4 प्रकारे अभ्यास केला जातो. आणि तो शेतीसाठी कसा कामात येतो ते तुम्ही बघा. पेरणी करायला गेले, आता ताबडतोब काही कामं करायची आहे तर तुम्हाला 72 तासात 24 तासात विचार करणारा अंदाज पाहिजे. आता उद्या जे कामं करतात त्यांना नागपुरावर जर उद्या थोडासा पाऊस होईल इकडे उत्तरेकडे किंवा पश्चिम उत्तरेकडे भागात, नाशिककडे झाला असेल थोडाफार संध्याकाळी, तर या पावसामुळे आपले कामं प्रभावित होऊ शकतात. हा अंदाज कामाचा आहे. असा आपल्याला विचार करून आपले पैसे जे खर्च होणार आहे त्याचं नियोजन करायचं आहे. अंदाज घ्यायला पैसे नाही लागले, शिकायला थोडंसं समजायला वेळ लागेल, परंतु जरूर शिकू, आपण पुढे जाऊ. हे सगळेच पाहतात. आणि याचा प्रकार जो आहे हा मी नाही काढला, हा जागतिक शास्त्रज्ञांनी वर्तवलेला भाग आहे. त्यांनी अभ्यास केला याचा. ढगं कशी असतात, कशी दिसतात, त्याच्यामध्ये कुठं गारपिटीची ढगं असतात ती कशी पाहायची, त्याच्यानंतर कुठं पावसाची ढग आहेत आणि कुठे नुसतीच ढग आहे, गडगडाट ढग आहे, याचा अभ्यास करणारं हे चित्र आहे. विश्लेषण करायला वेळ कमी आहे, बरीचशी चित्र आहेत, हे सगळे प्रकार आहेत. आणि या आधारित सर्व शास्त्रज्ञ नुसते आकड्यावर नसतात, ते वेळोवेळी तुमचा हा तपास करत असतात. तुम्ही डॉक्टरकडे गेले, तुमची छाती तपासतात, हे तपासतात, गुडघे तपासतात, ताप पाहतात, तसं हे शास्त्रज्ञ तिथं बसून देशाच्या सर्व छातीमध्ये, हृदयामध्ये, पोटामध्ये काय चालू आहे याचा तपास करत असतात. यांची शिफ्ट असते. हे हवामानासाठी विमान उतरवतानाही विचार करतात, तिकडे युद्धाच्या वेळेस काही अघटित घडत असेल त्याचाही संदेश देतात, विमान ठेवायचं का नाही खाली याचाही संदेश देतात. म्हणून हे तंत्रज्ञ खोटे आहेत बा. शेतीमध्ये होतं आहे 75% जे अंदाज असतात, जे आकडेवारी अंदाजाची असते ती 75 ते 80% सफल होते, कधी कधी 90% जाते. पण याचा हंगामी बदलानुसार हे जे शक्यता असते ना ही कमी जास्त होऊ शकते आणि ही बदलत असते. संक्रमण काळ असतो. संक्रांत पाहिली आहे, संक्रांतीच्या आजूबाजूला हंगाम बदलाचा जो 15 दिवस अगोदरचे आणि नंतरचे, उन्हाळा ते पावसाळा, पावसाळा ते हिवाळा, संक्रमण काळ आहे. यामध्ये अघटित अवकाळी परिस्थिती निर्माण होत असते. आणि कोण घडवतो? वातावरण घडवते. ही फक्त जागा बदलत असते, खालीवर होते. नाग दाखवलं ना, नागाचे पट्टे तसे हवामानाचे पट्टे खालीवर होत असतात. कधी नागपुरात बरसतात, कधी वाशिमच्या त्या जंगलात जातात. वाशिमच्या जंगलाने हा अनुभव मालोगावजवळ 2-3दा गारपिटीचा घेतला आहे. अक्षरशः तिथं प्राणी मात्र सगळे गारीच्या दगडानं मेले होते. 2014मध्ये सडा पडला होता. अमरावतीला 2003-04ला बडनेराच्या जवळ अक्षरशः काश्मीर झालं होतं. पोपट पक्षी सर्व मेले होते, बाहेर असलेले फळं सगळे गळले होते. तर ह्या प्रकारात डायरेक्ट तोफगोळे बरसले होते. तर हे अनुभव टिपायसाठी हे अभ्यासक जे आहेत ना, यांचे 3 दिवसाचे अंदाज ते 5 दिवसाचे अंदाज खाली जात नाहीत. आणि याचं आत्ता गरज आहे. इथून पुढे हा हंगाम आता सुरू होत आहे. ही चित्र आहेत, वेगवेगळी आहेत. आकलन करण्यासाठी तुम्हाला हे उपलब्धही असतील. नोहाच्या जो नासाचं अभ्यास करणारं ऑनलाईन सिस्टीम आहे, त्यांची वेबसाईट आहे, त्याच्यामार्फत हे भेटून जाईल. विश्लेषण तुम्हाला गुगल मराठीमध्ये मोबाईलवर दाखवून देईल. वातावरण पॉझिटिव्ह निगेटिव्ह याला म्हणतात एल निना, ला निनो. उत्तम पाऊस, कमी पाऊस, परिस्थिती दुष्काळ. या स्थितीला आपल्याला कसं आकलन करतात याचा अभ्यास पण होतो. हा समजून घ्यावा लागतो. भारत कसा आहे?
बाजूनी सर्व समुद्र आहे, पूर्वेकडे पश्चिमेकडे समुद्र आहे, मधात काय बशी आहे ठेवलेली. भांडं ठेवलं, कुठं ठेवलं, एखाद्या गॅसवर तापवलं, त्यात पाणी टाकलं, उडून जाते. कुठं जाते तर वाफ कुठं जाते, जिथं कुठं जागा असते, म्हणजे जिथे कुठं जागा तापमानात निर्माण होते तिथं हे ढगं घुसत असतात. शिकवायसाठी सांगितलं, भांड्यामधून उदाहरण देतो. असंच या पूर्ण पृथ्वीवरच्या पाण्यांमध्ये उडलेल्या वाफेचं होते. जर भूभाग थंड असेल किंवा समुद्रातील पाणी थंड असेल तर ही परिस्थिती बदलत जाते आणि यानुसार हवामानाचा पूर्ण हंगाम ठरतो, वातावरण ठरते. आणि यालाच एल निनो ला निना हा सदृश्य परिस्थिती म्हणतात. याचं बीजापुरवठण म्हणजे आपली जी पावसाची जी बीजं रोवली जातात ही साधारणपणे अभ्यासक सांगतात की हे डिसेंबर जानेवारीपासून सुरू होतात. यामुळे पुढचं बीजारोपण एखादा चांगला तज्ज्ञ असेल तर तो जानेवारी डिसेंबरपासूनच आकलन करतो आणि तिथून मग मार्च, या बाबतीत मार्चच्या मेमध्ये तो ठरवतो की हंगाम कसा राहील. आता उदाहरणार्थ डॉक्टर रामचंद्र साबळे सर यांनी पीक शास्त्रज्ञ आहेत. योगायोगाने त्यांनी कृषी हवामानशास्त्राचा खूप अभ्यास केला आणि देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून त्यांनी सर्व आकडेवारी जमवली आणि क्षेत्रीय आकडेवारीचा अभ्यास करून तारखा कधी कुठं काय चालेल पंचांग बांधलं तुमच्या भाषेत. आणि या पंचांगानुसार असंच पंचांग अभ्यास करून प्रत्येक जिल्ह्याचं आता हवामान तज्ज्ञ प्रादेशिक हवामान केंद्र जे आहे आपलं नागपूरचं त्याच्या माध्यमातून सुरू करतायत बांधायला. याचा अभ्यास करून पिकांचा अभ्यास आणि पिकांसोबत तुमचं पंचांग आणि त्याचा अंदाज, या गोष्टीसाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. शेतीसाठी कसं पुढे जायचं हा विचार महत्त्वाचा आहे. बाकी सगळी ओळख होती, विचार होता. हे तंत्रज्ञान पुढे नेत असताना वाहनांचा बदल आपल्याला निश्चित करायचा आहे. वाहनांचा करत असताना जमीन परत्वे आपल्याला आपली जमीन कशी आहे, हलकी मध्यम भारी, याच्यानुसार खत पाणी आणि वाण याची निवड करायची आहे. वाण हे गेल्या 10 वर्षातल्या सर्वोत्तम गोष्टी चांगल्या दाखवणारं उत्पादन देणारं वाण असलं पाहिजे. याचा वापर आपल्याला करायचा आहे आवर्जून. जे कीडरोधक आणि रोगरोधक असेल, त्याला इतर किडी आणि रोगांचा परिणाम कमी झाला असेल अशा वाणाची निवड करा. भरपूर वाण आले आहेत, सोयाबीनमध्ये तर असंख्य आलेत, संगम गिंगम अजून काय काय असतील ते. पण यामध्ये कसं जायचं हे शेतकऱ्यांना सांगायसाठी तुम्हाला तुमचं बसवले असताना ह्या ज्या फांद्या आहेत ना, या फांद्यांमध्ये 75% घेर सोडून एकमेकांमध्ये बसेल एवढं अंतर असलं पाहिजे झाडं, तर ते ओळीमध्ये योग्य आहे. ओळीमध्ये बरं, 2 ओळीमध्ये ह्या फांद्या ज्या आहेत ह्या 75% घेरामध्ये किती म्हटलं मी, 25% एकामेकात येतील. अशा प्रकारे तुमचं जर अंतर असेल रोपांचं तर निश्चित उत्पादन देणारा त्याचा प्रभार चांगला राहील पेरणीचा. आणि दिशा कशी असते पेरणीची, हिवाळा चालू आहे, थंड ऋतू आहे, तुमच्या झाडाला ऊन जर भेटलं नाही त्याची वाढ होईल का व्यवस्थित, तर त्याला सूर्याची दिशा कशी राहील याचा विचार करा. ही दिशा पेरणीची आपल्याला बदलावं लागते. सावली झाडाची झाडावर पडणार नाही अशी पेरणी पाहिजे. पण अति तापमान असेल त्यावेळेस सावली चालते, जेव्हा तापमान कमी आहे तेव्हा ऊन चालते. याचा विचार करून पेरणीची दिशा ठरवावी लागेल. उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम. आता पूर्व पश्चिम चालू आहे आणि तिकडे खरीपात आडवी चालू आहे याच्या विरोधात. आणि त्याला अजूनही काही अपवाद आहेत, उतार जमिनीचा, हे सगळे अपवाद आहेत. जमिनीच्या आडवी, उताराच्या आडवी हे आपल्याला पेरणीचं नियोजन करावं लागतं. आपल्याला आपल्या पिकाच्या परिस्थितीनुसार हवामान बदलत असताना कधी ढगाळ परिस्थिती निर्माण होईल सतर्क व्हा. आता आपल्या याच्यामध्ये रसशोषक किडी आणि रसशोषक किडींच्या पुढील 2 ते 3 आठवड्यानंतर बुरशीजन्य रोगाची लागण. ह्या रसशोषक किडी काय करतात, कोळाबाग खरडतात. आणि जशी तुमची त्वचा खरडली आणि तिथं जर सतत वातावरण ढगाळ आणि पावसाळी असलं तर तुमची त्वचा भरेल का, तिकडे ती भरत नाही. आणि त्याच्यात रोग, माती जी उडते किंवा हवा जी धूळ घेऊन येते त्याच्यानुसार बुरशी वाढत जाते. तर ती वाढलेली बुरशी तिच्यात निर्माण होते. आपण काय करतो, साबण लावतो रोज, धुवून टाका, शॅम्पू पाणी आहे तुमच्याजवळ, पाणी जरी मारलं तरी धुवून निघतील. तापमान कमी झालं तर पानं काय करतात, पांढरुके होतात. आता होतील ना. काही तुरी एकदम दवाचा पट्टा गेला, थंडीचा पट्टा चालून आला तर तुरी काय करतात, वरच्या फुलोरा वाळवायला लागतात आणि त्याची शेंग पण लागत नाही अशी अवस्था येते. हिला थांबवायचं असेल तर गरम पाणी कोण कसं उडवेल. जमिनीतल्या भूगर्भातलं पाणी सकाळी गरम असते ना,
ते उडून ते धुतल्या गेलं तर त्याचं वातावरणातलं जे तापमान आहे सकाळचं ते बदलेल. तुमच्या पिकांवरील तापमान नियंत्रित करण्याकरता जमिनीतील पाणी, कुमट पाणी सकाळी काम करून जाईल, याचा विचार करावा लागेल. आणि यासोबत इतर जे आहेत परिस्थितीजन्य तुम्हाला त्या व्यवस्थापन गोष्टी करायच्या आहेत. मी फक्त जे घटक आहेत त्यांचा तुम्हाला माहिती देऊन कमी खर्चाच्या बाबीसाठी कधी केव्हा काय करायचं याची सूचना देऊन राहिलो. भरपूर काही आहे. कधी सुरुवात होईल याचा अभ्यास केला शास्त्रज्ञांनी. ह्या तारखा दिल्या 29 मे पासून तर जवळपास 5 जूनपर्यंत इथं एंट्री होते पावसाची. आणि कुठल्या गेटवे नव्हते? गेटवे ऑफ इंडिया मुंबई, ही म्हणजे केरळकडून येणारी वाट. पण कधी कधी हिचं काय होते, तुमचा जसा बदल होते, नाही नाही म्हणते इकडनं कशाला जायचं, आता थोडंसं इकडनं जाऊन पाहू. तर कधी कधी इकडनं चंद्रपूर करून एंट्री मारते, यवतमाळ आणि नागपूरमधून सर्व वरती चालले जाते ना. औरंगाबाद कोरडा, औरंगाबादच्या पलीकडे पाऊस तिकडेच बाहेरच्या बाहेर. मधला जो पट्टा असतो आपल्या इथे औरंगाबाद, बुलढाणा, धुळे ते जवळपास वाशिम या पट्ट्यामध्ये पाऊसच नसतो. तर हे हवामानाचे बदल आपण पाहिलेले आहेत. यानुसार आपल्या इथले पेरणीचं सगळं नियोजन मधल्या पश्चिम विदर्भाचं ते मध्य विदर्भाचं बदलून जातं. हे गेटवे ऑफ इंडिया हे बदलत असतात. गेटवे ऑफ महाराष्ट्र आणि गेटवे ऑफ विदर्भा हे मान्सूनचे वेगवेगळे होतात. यांच्या ह्या शाखा वेगळ्या झाल्या तर आपल्याला आपल्या इथले हंगाम बदलून टाकतात. आणि यांचा टिकाव कधीपर्यंत असतो, याला म्हणतात निघून जाण्याचा निवृत्तीचा काळ. सप्टेंबर ऑक्टोबर भरला तर तो कधी कधी काय करतो, सप्टेंबरमध्येच लवकर निवृत्ती, 58व्या वर्षी निवृत्ती. 62 पाहिजे ना आम्हाला, थोडा राहायला. तर काय होते, इकडे मात्र पाऊस जास्त दिवस टिकला, माणसाचं वेगळं, इकडे पाऊस टिकला तर तिकडे पीक साफ. त्याची एक कालावधी जी आहे ती शेंगा भरण्यापर्यंत किंवा खरीपाचं पीक मूर्त व्यवस्थित होण्यापर्यंत तो पाऊस चांगला. नंतर पिकायचं पेरण्याचा काळ अजून बोंबलतो, तो वाढला आहे. एवढी गरमी जर राहिली यावर्षीसारखी, काय गरम होतो आहे, अजून 30 तारखेपर्यंत गरमच गरम आहे, थंडीचा पत्ता नाही. हवामानाचा अंदाजही सांगितला होता नागपूरच्या साहेबांनी. नागपूरचे साहेब आले होते, त्यांनी वेधशाळेने सांगितला की पुढचा 30 तारखेपर्यंत गरमाटच गरमाट आहे. आणि नंतर हलकं ते ढगाळ परिस्थिती निवडेल तशी तशी थंडीची चाल चालून येईल. आणि नंतर पेरणीला काळ जो आहे तो कठीण जाईल. एखादी लाट जर आली तर उगवलेलं पेरणं लवकर उगवणार नाही, हे लक्षात ठेव जा बरं. गरमी आहे तोपर्यंत चालून जाते, कधी पेरायचं भरपूर चालू आहे. गरमीच गरमी आहे जमिनीत. तवा इतका गरम आहे, वापसा लवकरच तयार करते आणि अंकुर लवकर फुटणार आहेत. पण थंड झाल्यावर नाही. जमिनीतलं तापमान बदललं तर अंकुरण बदलेल, रोगराईचं चित्र बदलेल. किडी ज्या असतात कोश, किडीचे कोश माहिती आहेत, अळ्या पडतात. कधी पडतात? ऑगस्टमध्ये जुलैमध्ये भेगा पडल्या का कोश फुटायला लागतात, अंडे उभवतात, अळ्या सुरू होतात. काय पाहिजे? कोवळं वातावरण आणि कोवळे पानं. खायला काही असेल तर कोणी कुठेही जाईल, खायला नसेल तर कोणीच येणार नाही. नैसर्गिक शेती, प्राकृतिक शेतीमध्ये पण हा कन्सेप्ट चालतो. खायला जे चालत नाही त्याचा फवारा करा. चव बदलली तर तुम्हीच खात नाही तर ते काय खाणार आहे? आणि हा टिकेल कधीपर्यंत? याचा टिकाव 10 दिवसापर्यंत असेल, जैविक फवाऱ्यांचा असतोच. आणि पाऊस आल्यानंतर हा टिकाव कमी होतो. त्याच्यानंतर 5-7 दिवसामध्ये याचं शेड्यूल परत करावं लागतं. 15 दिवसाच्या टिकावानंतर जैविक फवारे करावे लागतात. रासायनांचं कसं आहे? रासायनांमध्ये असे कीटकनाशक आहे जे 25 दिवसही टिकतात, 3 आठवडे टिकतात. त्यानंतर जवळपास 30 ते 35 दिवस. ते जास्तीत जास्त तणनाशकांमध्ये जवळपास 80 दिवसापर्यंत याचे प्रभाव आहेत. हे नकाशे आहेत. नकाशा आकलनामध्ये मी आता जास्त बोलणार नाही, कारण याच्यामध्ये भरपूर काही आहे दडलेलं. एवढं विश्लेषण करणं शक्य नाही. अभ्यासकांनी जे काही क्षेत्र बांधणी केलेली आहे त्याचं पाऊसमान पाहिलं, त्याच्यानुसार आपलं जे क्षेत्र आहे त्याचं विश्लेषण करत असताना जे अनुभव आहे त्याचं कथन करणं योग्य होतं. त्यामुळे मी फक्त या चित्रांपर्यंत बांधील माहिती तुमच्यापर्यंत सादरीकरण करत आहे. विदर्भाच्या मांडणीमध्ये असलेले, आपल्या नशिबात असलेले दिवस पावसाचे किती आहेत, पाऊसमान कसे आहेत, या धरून आपल्याला पिकांना किती पाऊस लागतो हा विचार करून आपल्याला पीकमान आपलं वाढवायचं आहे. जिल्ह्याचा हा अभ्यास विद्यापीठाच्या द्वारे, तज्ज्ञांद्वारे 2010 ते 12च्या दरम्यान करण्यात आला होता. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊसमान कसं असेल, किती पाऊस राहील, त्याचं विश्लेषण या क्षेत्रबांधणीनुसार पुढील शेतातील नियोजन करत असताना शेतकऱ्यांना कसा याची तयारी करत असताना मदत होईल, याच्यासाठी कोणत्या तारखा कामाच्या आहेत याचा अभ्यास केला गेला. पाऊस किती जास्त कोणत्या वेळेस पडतोय. आता तर पाऊस बिलकुल 70 मिलीमीटर 40 मिलीमीटर, जसं एखादा आला पिचवर उतरला खेळात क्रिकेटमध्ये 70s मारून जातोय, 70-80s, आणि नॉट आऊटही कधी कधी 100 पार. इकडे शेतगार. तर क्रिकेट सारखंच लोकांनी आजकाल या शेतीचं मध्ये हवामानाचाही अभ्यास सुरू केला आहे.
मला याच्यात इंटरेस्ट का वाटतो, तुम्ही जितकं क्रिकेटमध्ये इंटरेस्ट घेता ना तेवढा रन याच्यात कधी शेतकरी त्या पावसाचा पाहिला तर कठीणच आहे. हा पाऊस कधी कधी जास्त इनिंग खेळून जातो आणि आपली वाट लागते. तर आपल्याला या सगळ्यासारखं रोचक बी याचं उदाहरण याच्यासाठी दिलं की क्रिकेट पाऊस खेळतोय शेतीमध्ये, याचा विचार करा. आणि तो कसं खेळतो, अभ्यासक तुम्ही असाल तर पिचवर कोण प्लेअर कसा खेळते सगळं कोणी सांगायची गरज नाही. थोडाफार एखाद्या वेळेस लवकर आउट होते ते जोडून द्या. तर अशा प्रकारे नियोजनपूर्वक शेताची बांधणी अंदाजाच्या मदतीने शेतातील पिकाचं नियोजन आपण जर केलं, धानाचं पीक असेल तर किती पाणी लागते, कसं धानाच्या पिकाला आपल्याला पुढे जायचं आहे याचा अभ्यास शासनाने केला होता. ही एक मांडणी आहे. महिनावार या धानासाठी कसं पाण्याचं नियोजन लागेल, पाणी कमी पडलं तर धानं काय होतात तिकडे लष्करीवाडी, अजून लष्करीवाडीनंतर काढणीच्या वेळेस जर आता पाऊस आला तर काढणी गेली, बऱ्याच ठिकाणी असं नुकसान होतं. किडी, या किडींना पण एक चक्र आहे. माणूस वाढतो, 100 वर्ष 80 वर्ष वय आहे, पीक वाढते, 90 दिवस वय आहे, किडीला दिवस किती लागतात, किती विचार केला का कधी, किती दिवसात किडी वाढतात, रोग वाढतात याचा अभ्यास करा. त्यांना पण आयुष्य दिलेलं आहे, त्या आयुष्यानुसार त्यांना फक्त संधी पाहिजे. आणि संधी कोण देतोय, त्यांची कुंडली कोण ठरवते, वातावरणातले घटक, तापमान, हवामान, आर्द्रता, पाणी, जमीन आणि वातावरण. आणि तुम्ही दिलेलं अजून प्रोत्साहन पिकाचं, चुकीच्या वेळेस केलेल्या पेरण्या, लेट केलेल्या पेरण्यांना किडी छान, लवकर जरी केल्या तरी किडी अगोदर, अशा प्रकारे जे चालतंय या चक्राला आपल्याला पुढं पाहताना वातावरणाच्या अभ्यासानुसार पिकीच्या स्थितीनुसार विचार करायचा आहे. वाशिममध्ये पण हा अभ्यास केला गेला. त्यामध्ये पावसाळ्याच्या तारखा तिथल्याही अभ्यासल्या गेल्या. 10 वर्षाच्या तारखानुसार असा अनुभव बांधला गेला. दुष्काळ कधी पडतोय, कधी कोरडे काळ आहेत, कधी ओले काळ चालले आहेत, या तारखा कॅलेंडरवर नोंदवलेल्या आहेत तर काही वाईट नाही. काय होतं, कॅलेंडरवर फक्त लिहावं लागेल, लिहत चला. कॅलेंडरवर हिशोब लिहिताना पाण्याचा हिशोब लिहत चला. तुम्हीच अभ्यासक व्हा तुमच्या शेतीचे, वर्तमान आणि भूत भविष्य सांगणारे तुम्हीच पंचांगकर्ते व्हा तुमच्या शेतीचे. असंच पिकांचं सर्व जर आपण नियोजन केलं तर एक असं लक्षात येईल शास्त्रीय पद्धतीने, कार्बन आणि प्रदूषण, वातावरण बदल याच्यामध्ये काय वाढलं आहे, कार्बन वाढलं आहे. कार्बन खाणारे पिकं पाहिजेत. कमी दिवसात कार्बन खाणारे पिकं आहेत आणि जास्त दिवसात कार्बन खाणारे पिकं आहेत शास्त्रीय भाषेत. पोट भाषा सांगितलं याला C3 म्हणतात. कर्ब 3 आणि कर्ब 4 या चक्राला धरून असलेले पिकं असतात. यांचा वापर शेतीमध्ये करावा लागेल. वातावरण बदल होत असताना ही पिकं कोणती याची ओळख शेतकऱ्यांना करून घ्यावं लागेल. कोणती पिकं आहेत इथे, इथे एक सांगितलं आहे, ऊस, बाजरी, मिलेट इयर चालू आहे. वातावरण बदलामध्ये मी प्रयोग केला, मी मगर त्याच्यानंतर सावा कुडीद याचं बियाणं घेतलं आणि ते लावलं वाशिममध्ये. आलं आहे, वातावरण निघून गेलं, कमी पावसात तग धरलं आहे, भगर होते. इकडं गोळ्या घेण्यापेक्षा, जस्ताच्या त्या झिंकच्या मायक्रोन्युट्रियनच्या पोरांना देण्यापेक्षा नाचणी बाजरी ही जर पिकवल्या गेली आणि ही जर झाली वेळेत तर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने पुढील वातावरण आपल्याला साथ देईल आणि वातावरणानुसार पीक आपल्याला घ्यावं लागतील याचा आहे. आणि पीक बदल केला तर किडींचे चक्र आपोआपच तुटतील, हा विचार, रोगांचे चक्र तुटतील, फवारण्याचे जे खर्च आहेत तेही वाचतील. आपल्याला हा विचार करायचा आहे. हे असंच आम्ही एक अभ्यास केला. विद्यापीठ तंत्रज्ञानाद्वारे प्रसारित असलेल्या वेगवेगळ्या वाणांचे कालावधी, त्यांचे उत्पादन शक्ती जर माहीत असली शेतकऱ्याला तर त्याची मदत होऊ शकते. हा तक्ता प्रत्येक शेतकऱ्याला पाहिजे. आणि त्या शेतकऱ्याला जर माहीत असलं की आपल्या पिकाचा आणि जमिनीचा संबंध जोडून कालावधी किती आहे त्या वाणाचा, किती ती उत्पन्न शक्ती आहे त्या वाणाची हलक्या मध्यम भारी जमिनीत, याला धरून आपण पेरणीसाठी उत्तम वाण, रोगराई आपले जे अनुभव आहे शेतीतले ते टाळून आपण जर वाण सिलेक्ट केलं तर आपलं उत्पादन शाबूत येते. नाही, अनुभव असून वेळा तोच करत जा खर्च आणि वाहत जा शेती, बाकी काय ते मला माहीत नाही आणि झालं काय ते समजत नाही, हिशोब शेतीचा कळत नाही. कमी पाण्यास रबी हंगामात एक करडई 764 हैदराबाद संशोधन केंद्राची आली आहे. या करडईला खूप चांगलं तेलही मिळतं आहे आणि बियाणं एकदा घेतलं तर 3 वर्ष शेतकऱ्याला मिळतं आहे. बियाणं परत आणायची गरज नाही. फक्त दुर्दैव असं आहे की उपलब्ध नाही. काही शेतकऱ्यांकडून घेतलं तर ते सहज भेटतं आहे आणि नाही तर हैदराबादला जावं लागतं. याला म्हणतात महाकुंभ इथं, तीर्थ इथं आणि क्षेत्र जिथं तुमचा एखादा संत असेल. शेतीतले संत पाहिजे आम्हाला, नवीन वाहनाचे, नवीन काहीतरी करणारे. आणि मला खूप चांगलं असं वाटतंय
असे संत निर्माण झालेले आहेत. त्यांच्यापर्यंत व्हॉट्सॲपने पोचा, कुठूनही पोचा आणि ते घेऊन या, शास्त्रज्ञांकडून माहिती घ्या. हवामानाचे अंदाज घेण्यासाठी वेगवेगळे जे ॲप आहे, मेघदूत असेल किंवा हवामान विभागाद्वारे दुसरं एक दिलेलं ॲप असेल, काही व्हॉट्सॲप ग्रुप असतील, त्याच्यामार्फत शिका. तुम्ही पण सतर्क व्हा आणि जनतेलाही सतर्क करा. तुमच्या आजूबाजूला पण वातावरण सतर्क करा, तर वातावरण तुमचं आणि सगळ्यांचं चांगलं राहील आणि शेती चांगली राहील. तर असा विचार आपल्याला पुढे करायचा आहे. या दृष्टीने आज जी इथे संधी दिली आयोजकांनी आणि तुम्ही ज्यांनी ही संधी घेतली आणि आपण सर्वांनी जी ही संधी आता 1 तासात घेतली, त्याकरता ॲपच्या माध्यमातून शेती हा संकल्प पण आपल्याला करता येईल. फक्त शिकायचं काय आहे, काही ॲप्स आहेत, सांगायला आणि शिकायला काही वाईट नाही. IMDचं मेघदूत असेल, हवामान खात्याचं IMD इंडिया सॅटेलाईट ॲप असेल, समजून घ्या. फोरेका इतरही आहेत, इतर देशातली. नोवाची पण आहे, क्लाइम नावाचं ॲप आहे. त्याच्यानंतर एक वेदर रडार नावाचं ॲप आहे. ह्या सगळ्या ॲपद्वारे आणि एक मेटिओ फोरकास्ट नावाचा ॲप आहे. हे जर नावं लक्षात ठेवले तर शेतकऱ्यांना थोडे बदल टिपता येईल. जोही छोटा मुलगा आहे 5वी 10वीतला 10वीतला 11वी 12वीतला 3 ते 10 दिवसाचं वातावरण टिपायला शिकेल, सतर्क करेल. आणि सतर्कता हे विकासाचं ध्येय आहे. पुढच्या दृष्टीने भारत देशाला आणि जागतिक दृष्टिकोनातून जी शाश्वत ध्येय आहेत विकासाची, त्याच्यामध्ये सतर्कता, हवामान बदलाच्या दृष्टीने हे पण एक ध्येय निश्चित केलेलं आहे. असो, आज आदरणीय या कार्यक्रमाचे मार्गदर्शक केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब, तसेच आमचे माजी मंत्री खासदार अनंतरावजी देशमुख साहेब, आदरणीय गुरुजन जे विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आहेत इथे उपस्थित आहेत, माझे सहकारी तज्ज्ञ मित्र कराळे साहेब, मागील आलेले सर्व शास्त्रज्ञ, त्याचबरोबर इथे विचारवंत जे इथे उपस्थित झाले, त्यांनी आजचा हा कार्यक्रम आपल्या शेतीच्या दृष्टिकोनातून आपल्या गाव परिवारासाठी प्रकृती बदलाचे मित्र म्हणून कसे कार्य करावे या दृष्टिकोनातून आज जे हे सत्र पार पडलं, त्यामध्ये आपण सर्व याचे मित्र आणि दूत म्हणून काम करू आणि पुढे हवामान बदलाचे मित्र म्हणून जाऊ आणि हवामान बदलाला सामोरे जाऊ. अटळ आहे, पण सामोरं जाण्याचं ध्येय आपल्याला करावं लागेल. जय जवान, जय किसान, जय विज्ञान, या तिन्ही गोष्टीला आपल्याला साध्य करायचं आहे, तरच आपला देश पुढे जाईल. धन्यवाद. कृषी विज्ञान केंद्र वाशिमतर्फे मी तुषार देशमुख आपल्या सर्वांच्या वतीने आजचं हे जे सत्र आपण चर्चासत्राच्या माध्यमातून घेतलं आहे, ॲग्रोविजनच्या मार्फत आपल्याला ही संधी भेटली इथे यायची, म्हणजे बासुंदीत साखर असं जे हे सत्र पार पडलं, याची बासुंदीच ॲग्रोविजनच्या या पर्वणीतून भेटली, या चकता आली. काही तुम्हाला या संदर्भात विचार तुमचे मांडतायचे असतील किंवा संदर्भात तुम्हाला काही माहिती घ्यायची असेल तर मी माझा नंबरही देऊ इच्छितो आहे. मोबाईल क्रमांक व्हॉट्सॲपचा 82 75 30 21 95 या माध्यमातून आपण सर्व जुळून राहू. पुढच्या दृष्टिकोनातून विदर्भ या जिल्ह्यांमध्ये वातावरणाला सतर्क करण्यासाठी तुम्हाला काही अडचणी आल्या ॲप समजून घ्यायला, तरी आपण त्या मिटवूया आणि सतर्क होऊया, अशा विश्वासानं आयोजकांचे परत एकदा आभार मानतो. धन्यवाद. पूर्व विदर्भ आहे, पण नागपूरचा काही भाग जो वर्ध्यापासून आपला वर्धा, यवतमाळ आणि अमरावतीचा भाग लागून हा पट्टा मध्य विदर्भात धरला आहे. त्यानंतर बुलढाणा, वाशिम आणि इतर जो भाग आहे अमरावती जिल्ह्याचा काही, तो पश्चिम विदर्भाकडे आहे. पूर्व विदर्भात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, मगाशी इथे एक आपण मॅपही पाहिला, त्याचबरोबर तुमचं गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. आणि यांच्यामध्ये पाऊसमानाची स्थिती जी आहे ती जास्त आहे. यांना पाऊस दोन्हीकडून येतो. पूर्व विदर्भाला पाऊस दोन्ही शाखेतून येतो आणि त्यामुळे कोकण विदर्भाचा पूर्व विदर्भ, कोकण महाराष्ट्राचा कोकण आणि विदर्भाचा कोकण पूर्व विदर्भ, अशा पद्धतीने त्याचं जे विश्लेषण आहे ते योग्यच आहे. आंबा होतो, काजू होतो. संशोधक आमचे शास्त्रज्ञ सर जे इथे उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून विविध नवीन वाण आपल्या पूर्व विदर्भातही ते रुजवले जात आहेत. आम्ही पाहिले त्यावेळेस काजू होतोय, आंबा होतोय, वेगवेगळे वाण होत आहेत. सर, मला हे सांगा की या आठवड्यामध्ये म्हणजे आता 30 तारखेपर्यंत
आपल्या या भागामध्ये म्हणजे आमच्या भागामध्ये या मध्य विदर्भामध्ये म्हणा आपण, विशेषतः नागपूर. हा विशेषतः नागपूर आणि परिसर, इथे पावसाची शक्यता आहे काय? आमच्या सर, पिकाच्या हिशोबाने विचारतोय मी, कारण आमची पिकं आता एकदम अत्यावश्यक हवामान पाण्याची विभागाच्या गरज आहे. मार्फत शुक्रवारी जो अंदाज वर्तवला गेला त्यामध्ये तारीख होती 27 आणि 26. विशेषतः हा ढगाळ वातावरणाचा हा आठवडा चालू आहे. नाशिकपर्यंत आलेलं वातावरण हे जवळपास चालत म्हणजे थोडंसं वरती येऊन नागपूरपर्यंत काही पाऊस जो आहे हा 27 तारखेला दाखवला होता उद्याला. आणि प्रत्येक दिवशी दाखवला, पण 27 तारखेला जास्त होता आणि त्यानंतर तो निवळत होऊन ढगाळ परिस्थिती राहते. परंतु 30 तारखेच्या नंतर हळूहळू गरम वातावरण निवळून थंडीकडे जाण्याची शक्यता आहे. आणि पहिला आठवडा जो 30 तारखेपर्यंत चालू आहे हा थोडा गरम आहे. साधारण वातावरण जे आहे ते गरम चालू आहे, म्हणजे तुम्हाला असं जाणवत नाही की थंडीचे दिवस चालू आहे. आणि नंतर थोडी लाट बदलून हवेची दिशा जर बदलली तर ती थंडी आणेल. ही उत्तरेकडची लाट असते आणि यामध्ये थोडं वातावरण बदलतं. तर अशा प्रकारे नुसतंच ढग नाही तर हवेची दिशा पण त्याला साथ देईल. आयएमडीने प्रेडिक्ट केलेलं आहे सर, बिलकुल केलेलं आहे सर. 27-29. आम्ही त्याचंच आपलं केंद्र आहे, जिल्हा कृषी हवामान केंद्रांना हे संदेश दिले गेले. वाशिम तथा सर्व विदर्भ जिल्ह्यांमध्ये विशेषतः हे 3 दिवस जे चालू होते याच्यामध्ये पाऊसमान सांगितलेलं आहे त्यांनी. आणि 27 तारीख ही त्यांनी वर्तवली होती, 27-28 ही पण त्याच्यामध्ये आहे. ढगाळ वातावरण चालू आहे. तुरीचे दिवस आहेत पाण्याचे, काही ठिकाणी पाणी देत आहेत लोक, काही ठिकाणी आज उद्या देत असतील. तर विशेषतः पश्चिम नागपूर पट्टा जो आहे म्हणजे काटोल किंवा नरखेडपर्यंत आणि संत्र्याचा बागपट्टा आणि पातूर मालेगाव हा आमचा समजा जंगलपट्टा आणि पश्चिम याच्यामध्ये नाशिकपासून असलेला काही बुलढाण्याचा भाग, या भागामध्ये थोडेफार बदल त्यांनी दाखवले होते. आणि MP इंदोर वगैरे भागावर ते क्षेत्र जास्त होतं पावसाचं. हा पाऊसमानाचं क्षेत्र आणि शक्यता जास्त असलेलं क्षेत्र होतं. तर अशा प्रकारे त्यांनी वर्तवलेली जी स्थिती आहे ती चालत आहे. थोडेफार बदल वातावरणानुसार होत असतात. पाणी आता द्यायला पाहिजे, म्हणजे आम्ही द्यायचा विचार करतोय तुरीमध्ये पाणी हो, तर द्यायला ते पाहिजे की नाही पाहिजे बघा, म्हणजे स्थितीजन्य पडेल का? काही जागा सांगता येईल? बदलून पाऊस पडतो. अच्छा. वातावरणाची थंडी लागली तर पाऊस काही उगणार नाही. थंड कोणतीही वाफ झाली तर ती पाण्यामध्ये रूपांतरित होते. आणि हा प्रदेश जो सांगितला त्यांनी पश्चिम नागपूरकडे जास्त होता, पूर्वेकडे नव्हता तेवढा. आणि अंदाज जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही RMC नागपूर यांच्या याच्यावर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन अंदाज तुमच्या जिल्ह्याचा पाहू शकता. प्रत्येक जिल्ह्याचा अंदाज वर्तवलेला असतो. धन्यवाद.